पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. गुड मॉर्निंग. काय असं का बसलायस? काय नाही. काय झालंय? पण सिरियस झालंय का? का माई मावशी बोलली तुला? सचिन ऐक ना, मी ड्रेस घातला तर काय हरकत आहे? अगं हरकत काहीच नाहीये, छानच दिसतेस तू. फक्त साडीमध्ये जास्त छान दिसतेस असं म्हणत होतो मी. मला माहिती मी साडीमध्ये छान दिसते, पण मग मी ड्रेसमध्ये पण छान दिसेन ना. हो, पण तेवढ्यासाठी नवीन खरेदी करायची काही गरज आहे का? म्हणजे हिने काय सतत आता सचिन दादाच्या मनासारखं वागायचं का? जाऊ दे ना, तू का मध्ये पडतेस? का मध्ये पडते म्हणजे? उद्या तो वाटेल ते करायला सांगेल तिला, तिने ऐकून घ्यायचं. तुला कारणच हवी असतात भडकायला आणि भांडायला. नील, अति करू नकोस, कळलं ना? तुम्हा सगळ्या मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे. सतत तुमच्या बायकांना तुमच्या तालावर नाचवायला आवडतं ना तुम्हाला. पण यात काय चुकलंय सचिन दादाचं? जाऊ दे, मला वाटलं होतं माझा नवरा माझी साथ देईल. साथ न देण्याचा काय संबंध याच्यात? साधी गोष्ट आहे. साधी गोष्ट आहे तर मग तुम्हाला ड्रेस का नाही घालू देत? आता मी थोडी म्हणतेय की मला जीन्स घालायचंय किंवा मला मिनी स्कर्ट घालायचंय असं हट्ट करते मी. मिनी स्कर्ट घालायचा हट्ट असेल तरी तो मान्यच व्हायला हवा ना. तसंही तिला काय घालायचं हा तिचा प्रश्न आहे. अगं पण ती सून आहे ना या घरची, आणि प्रत्येक घराच्या रीतीभाती असतात त्या पाळायला लागतात. अच्छा, म्हणजे थोडक्यात तू मागे कसं हे घालू नकोस असं केलं होतंस, तसं आता लग्नानंतर जबरदस्ती करणार आहेस माझ्यावर. तू आपल्यावर का घसरतेस? नाही नाही नाही, प्रश्न तुझा किंवा माझा नाहीच आहे. प्रश्न हा तुमच्या पुरुष मेंटॅलिटीचा आहे. हे बघ, मला नाही वाटत की मावशीला आवडेल तू असा ड्रेस घातलेला. सचिन, उगाच माई मावशींच्या नावावर काहीतरी खपवू नकोस. हा, आता बघच मी काय करते. काय करणार आहेस? मला नाही माहित. ए ताई, मी तुला सांगते आता काय करायचं. आपण मस्त शॉपिंग करूयात. तुला ड्रेसेस घ्यायचेत ना? फॅन्टॅस्टिक ड्रेसेस घेऊयात आणि बघूच कोण काय म्हणतंय तुला. राधा, कशाला वाकड्यात शिरतेस? नाही 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 नाही, मी वाकड्यात शिरतच नाहीये. मी आता तुम्हाला सांगणार आहे की सरळ कसं वागायचं. पण ऐक ना राधा, मला पैसे तर ह्यांच्याकडनंच घ्यायला लागतील ना. किती? मला पैसे दे. मी देतो पैसे, तू ड्रेस घाल, माझी काय हरकत. मी वेगळं काहीतरी म्हणत होतो. हा, मी मावशीला भेटून आले. हा, मी पण तयार होणार आहे. मावशी, हा ये ग. हे बघ, मम्माने डबा पाठवलाय तुझ्यासाठी. अरे वा. बरं हे बघ, हा रमासाठी लाडू केलेले आहेत. ओके. आणि हा दुसरा माझ्यासाठी. मला माहितीये तुला लाडू आवडतात. बघ बघ, खाऊन बघ कसा झालाय. सुपर झाले, इतका परफेक्ट गोड आलाय ना. तुला आवडला ना, मग झालं. बरं मावशी, तू जशा मला नारळाच्या वड्या देतेस, तसे लाडू देतेस, तसं मला तिखट पदार्थही तितकेच आवडतात. हा, म्हणजे सांगून ठेवलं फक्त. हो का? मग एक काम कर ना, हे बघ तिकडे ती बरणी आहे ना, ती जरा घे. काय लोणचं आहे त्याच्यात. या सीझन मध्ये? अगं कैरीचं नाहीये, भाज्यांचं लोणचं आहे. म्हणजे कसं आहे, आता या मोसमातलं शेवटचं लोणचं. फॅन्सी. बरं हे बघ, आता त्यातली एक डबा मी भरून ठेवते, तो तू घरी ठेव. आणि दुसरा डबा मी देते, तो तू रमाला दे. ती आता प्रवासाला जाणार आहे ना, मग ती नेहमी लोणचं घेऊन जाते तिकडे. धड तिला काही खायला मिळालं नाही तर मग तिची अडचण व्हायला नको, म्हणून मी हे लोणचं देते, ते तू तिला दे. सगळं हंटे ती आणि सगळं पचवते. मम्मा. हा मम्मा. बरं ऐक, एक नाव पाठवलंय तुला. रमा आजीच्या गोळ्या त्या येताना घेऊन ये प्लीज. आणणार. अजून काय लागलं तर टेक्स्ट करून ठेव. ओके? हो करते. ऐक ना, लाडू घेतलेस ना? येस. आणि मावशी लोणचं पण देते. ए राधे, बिचारा मावशी देत बसतात म्हणून घेत राहू नकोस का? ही शपथ. ए मावशी ओरडते.
मी मागायला आले होते का आपण म्हणून? नाही हे बघ अनामिका, उगीच माझ्या नातीला ओरडायचं नाही. आता तिचे हे लाड तिचं लग्न होईपर्यंत असे चालू राहणार आहे, कळलं का? बाय मम्मा. बरं बाय. ए बर ऐक, मी आता वल्लीताई बरोबर शॉपिंगला चालले. डबे ठेव, इकडे आल्यावरती घेते मी. हा हे बघ, ते लोणचं डबे हे सगळं मी असं भरून ठेवीन. आणि आठवणीनं ती सगळं पिशवी नेणार. घेऊन जायचं. येस मॅडम. आले चला. ताई निघूयात का? मी तयार आहे. बेस्ट. तुम्ही काय बघताय असे? हे सगळं ना तुमच्यामुळे करावं लागतं. आमच्यामुळे? मग मुलींना कंट्रोल करू बघणाऱ्या पुरुषांमुळे. हे आमच्यामुळे नाही, मग मी असं काही नाही करत. हा, व्हॉट एव्हर. ताई चल ग, चल. म्हणजे सोड, काय प्रकार आहे हा? काय पुस्तकाला होतीस? अनु, पटाशी बोलणं होतं का तुझं कधी? का ग, काय झालं? काय नाही, सहज विचारलं. तू सहज काहीच विचारत नाही साई. काय ठरलंय काय तुमचं? कशाबद्दल? तुमच्या नात्याबद्दल अनु. अगं काय करणार आहात? असेच न बोलता राहणार आहात का? असेच टाळत राहणार आहात एकमेकांना? म्हणजे तुम्ही एकत्र येण्याचे काही चान्सेस आहेत का? नाही नाही, एकत्र यायचे चान्सेस नाही आहेत. पट्याला इंटरेस्ट नाहीये. म्हणजे तुला आहे असं काही नाहीये. म्हणजे अजिबात नाही असं नाहीये ना? तू मला शब्दात पकडू नको साई. संपलंय सगळं. भूतकाळ आहे तो आता. अनु, लवकरच आता तुझ्या मुलीचं लग्न होणार आहे. नीलच्या घरचे लोक तारीख ठरवायला येणार आहेत. मागच्या वेळेला ते लोक आले होते, त्यावेळी त्यांच्या समोर जे काही झालं ते काय फारसं बरं नव्हतं. पुन्हा ते व्हायला नको ना? नाही होणार. आता राधाच्या सासरच्या मंडळींच्या समोर सगळं काही नीट पार पडेल याची काय गॅरंटी आहे? मग काय करू असं म्हणणं आहे तुझं? काय करू? काय तुमच्यात जे काही प्रश्न आहेत ना ते सोडवून टाक ना. आई, आता तू पण बाकी सगळ्यांसारखी मागे नाही, मी मागे लागत नाहीये. एकत्र या असंही म्हणत नाहीये. फक्त जे काय कराल ते नीट विचार करून करा. त्याचा नील आणि राधाच्या नात्यावर परिणाम होता कामा नये. तू जे काय ठरवशील ना त्याला माझा कायम तुला पाठिंबा असेल. मला ना असं वाटतं की एक वही केली पाहिजे. त्याच्यात ना मी रोज लिहून ठेवणार की वल्ली आज खुश झाली, मग कशामुळे खुश झाली ते लिहून ठेवणार की तसंच वागायचं. म्हणजे या दिवशी चिडली मग ते लिहून ठेवायचं की आज याच्यामुळे चिडली, मग तसं वागायचं नाही. असे नीट मी ना नोट्स करून ठेवणार आहे. काय रे, कोण कसल्या नोट्स करतय? ऐक सचिन दादा, तुम्ही पण असाल. वल्लीताई ना एकदम डेंजर आहे. अहो, तिला कसं सांभाळायचं हे सचिन दादाला कळतच नाहीये. खरं तर तुझ्याकडनं नोट्स घेतल्या पाहिजेत. मला जास्त अनुभव आहे. मला मूड ठीक करू शकणाऱ्या गोष्टी. पट्या असं कोण लिहितं? फेल. हा, नाही, नोट्स काढायची आयडिया सबशेल फेल. हिची करून झाली वाटतं. अरे सांगतो काय, मी आणि मिस अनामिका एकत्र राहत होतो ना तेव्हा अरे रोजची गडबड. म्हणजे मला वाटायचं की त्यांना अमुक केलं की आवडतंय आणि ते त्यांना आवडायचं नाही. तमुक केलं की मजा येते, त्यांना मजा यायची नाही. अरे एका पॉईंट नंतर मला कळतच नव्हतं की आपण बरोबर चुकीचं वागतोय की त्यांचं वागणं रोज बदलतंय. असं कसं? पण नोट्स होते ना तुझ्याकडे, त्या बघितल्या नाहीत का? अरे तेच सांगतोय ना मी. आज आपण एखादी गोष्ट केली की त्यांना आवडायची, पण उद्या आपण तीच गोष्ट केली ना तर त्यांना राग यायचा. काढलेल्या नोट्स उपयोगातच आल्या नाहीत ना. वल्लीचं पण असंच आहे. म्हणजे एखादी गोष्ट तिला आवडली तर तिला आवडली म्हणून मी परत आणणार, मग तीच गोष्ट परत का आणली म्हणून ती चिडणार. मग दुसऱ्या वेळेस वेगळं काही आणलं तर मग माझ्या आवडीनिवडी तुझ्या लक्षात राहत नाही म्हणून ती चिडणार. म्हणजे वाद घालायचं हे ठरलंय, फक्त कारण पाहिजे. मला वाटलं होतं एकटी राधा तशी करते. तुमच्या बायका पण असंच करतात? मी अनामिका माझी बायको नाही. हो, राधा तरी अजून कुठे बायको आहे माझी. असतोच काय मग? अरे अरे बायको नाही तरी ही परिस्थिती आहे. बायको झाल्यावर काय करशील?
बायको झाल्यावर अजून बिकट परिस्थिती होते. खरं? तू गप्रे. काय मॅटर काय झालं नक्की? अरे तिने पार्टीमध्ये तो ड्रेस घातला होता ना वल्लीनी, तर मग सगळ्यांना आवडला ना. तेव्हापासून ही हट्टाला पेटली की मला ड्रेसच घालायचा आहे. तर मी तिला म्हटलं की तुला साडी जास्त छान दिसते ना. पण ड्रेस घातला तर काय हरकत आहे? अरे हरकत काहीच नाहीये, पण म्हणजे इतक्या वर्षांची सवय आहे ना. तिला स्वतःला आवडते साडी, तिच्या मनाविरुद्ध थोडी काय करायला सांगतोय मी. सांगतोयस की बरोबर आहे. तिला बघ, तिला पूर्वी साडी आवडत असेल, आता ड्रेस आवडतो. पण म्हणजे अशी इतक्या वर्षांची सवय एका दिवसात कशी बदलेल? हे बघ सचू, मला इतकंच वाटतं की इतके वर्षांनी तुमचा संसार आत्ता कुठे मार्गी लागायला लागलाय. आता तू या छोट्या छोट्या कारणांवरनं भांडू नकोस. म्हणजे का भांडताय? राधामुळे. झालं, याला काही विचारा, जगातला कुठलाही प्रश्न विचारा, ह्याचं उत्तर ठरलंय राधामुळे. तू प्रत्येक गोष्टीत राधाला का आवडतोस रे? अहो खरं सांगतोय सर. अहो मगाशी सचिन दादा आणि वल्लीताई त्यांच्या खोलीत भांडत होते, तेही मध्ये पडली. आता मला सांगा, हिला काय गरज आहे? तू ऐकत नाहीस का रे नीट? नाही ऐकत रे. मी तुला काय सांगितलं, राधामुळे नाही चिडली वल्ली, तिची चिडली आहे. ऐक, तिचं हे सगळं ठरलेलंच असणार आधी करायचं. हट्टे रे ती, आणि वाद घालत असते सारखी. एक मिनिट, या सगळ्यामध्ये वल्लीने वाद काय घातला? हे बघ सचू, मला असं वाटतं की इतके दिवस तू वल्लीच्या समोर असून नसल्यासारखा होतास. म्हणजे तुम्ही एकत्र होतात, पण तुमचं जुळत होतं, जुळत नव्हतं, असं आदलं मधलं होतं. आता सगळं जुळायला लागलंय, आता सगळं छान आलबेल सुरू झालंय, तर थोडं हे होणार ना, म्हणजे उजवडावं होणार. आणि जसं तू म्हणतोयस की ती वाद घालणारी आहे, तसं ती पण म्हणू शकते ना की तू वाद घालणार आहेस. तू कधीतरी पडतं घे. नेहमी मीच पडतं घेतो की. तुला जर असं वाटत असेल की नेहमी तू पडतं घेतोस, तर तुझा समज चुकीचा आहे. असं होत नाही. वल्ली पण जुळवून घेते, खास करून आता बदलले अरे वल्ली. ठीक आहे, आता काय तुला जर मान्यच करायचं नसेल की तुझा भाऊ चांगला आहे, तर मी तरी काय बोलणार ना. मग जाऊ दे. अरे बाळा, हा मुद्दाच नाहीये. मी इतकंच म्हणतोय की तू जरा तिच्या बाजूनी पण विचार कर ना. सर येतो मी. याच्या डोक्यात काहीतरी भरवलंय, आग लावून तू पुढे निघालास. अहो मला पटलं तुमचं. म्हणजे ह्याआधी मी राधाचं सगळं ऐकतच होतो, पण आता यापुढे मी तिच्या बाजूने विचार पण करेन. येतो. वा 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 वा, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. या या बसा ना. आता काही जेवण मागव झालं ना? मग या या बसा या. थँक्यू. एकदम छान. सांगा, आज कोणतं अमृत ग्रहण करणार आहात? अरे जो चहा रेडी असेल तो दे. चहा नव्हे, सॉरी अमृत. जे अमृत तयार असेल ते दे. आलोच. तुला ना हजारदा सांगितलंय, पण ऐकायचंच नसतं ना. स्वतःच्याच मनाचं करायचंय. सांगत होतो ना इथं नको यायला, तरी नाही, इथंच यायचंय तुला. पी ना आता चहा, पी ना. काय तोंड काय बघतेस माझं? पी चहा. ऐकतेस ना ताई तू? ही आपली पुरुष प्रधान संस्कृती नाही, एका दिवसात नाही बदलणार. सगळीकडे परिस्थिती सेम असते, खरंच सांगते. सगळीकडे नाही. आता आमच्याकडे बघा ना, आमची ही माझं सगळं ऐकते. अर्थात मीही प्रेमाने सांगतो, माझा शब्द कधीच खाली पडू देत नाही ती. नाही भाऊजी, तुम्ही जे बोलताय ते मला अजिबात खरं वाटत नाही. कारण त्या तुमच्या शब्दाबाहेर नाहीयेत असं नाहीये, त्या त्यांच्याच मनासारखं करतात, हो की नाही? ती तिच्या मनासारखं करते, पण काय दादा, हे बघ, तू बेसिकली तिच्यावर हक्क गाजवण्याचा प्रश्नच येत नाही. तिला स्वतंत्र मतं असण्याचा पूर्ण अधिकार आहे, आणि असायलाच हवी ना ती. ताई तू अजिबात त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. बरं, आता बघच मी घरी जाऊन काय करते ते. वल्ली, झाली शॉपिंग? अरे आम्ही ना, हो झाली. का रे? काय नाही. ऐक ना, तू घाल ड्रेस वगैरे, असं काय नाही. ऑब्विसली तिला हवं तेच घालणार आहे. सॉरी ना. सकाळी काहीतरी वेगळं बोलत होता, आता काहीतरी वेगळं बोलतोय. अगं ते जाऊ दे. मी आता जे काही आणलंय ना
ते मला घालून बघायचंय. दे ग. ऐक ना. नाही. ए वल्ली असं काय करते? ए, दादा दादा थांब थांब मागे माझी खोली आहे. असू देत मागे. अगं तुझं काय आहे? तू थांब जरा एक मिनिट. मी तिकडे चालले, तू आज जायचं नाहीयेस. हा सरक चल. वल्ली काय आहे? ऐक ना. वल्ली हा कुठला ड्रेस आहे? ड्रेस नाहीये, साडी आहे. मला दिसतंय ना बावट. सकाळी एवढा हट्ट करत होतीस ड्रेस साठी म्हणून विचारलं. पण आता मी समजूतदारपणा दाखवला ना. हम्म. तुला साडी आवडते ना, म्हणून साडी नेसली. कशी दिसते? खूप सुंदर दिसतेस. म्हणजे खूपच छान दिसतेस. सचिन, म्हणजे जरा जास्तच छान दिसते. सचिन मस्का मारू नकोस तू. हे मस्का नाही मारत आहे, खरंच सांगतोय. तुला पटत नसेल मी तुला खूप डिटेल मध्ये सांगतो. बरं ऐक. तुला माहिती आहे हा बदल का घडला? का? मला ना भाऊजींचा फोन आला होता. हॅलो. काय वल्लीबाई, शॉपिंग करायला बाहेर पडलेत की काय? मी काय आणायला बाहेर पडले ते पण तुम्हाला कळलंच असेल. हो, मला सगळं कळलं वल्ली, काय घ्यायला आलेस ते. भाऊजी मी त्यांना फक्त एवढंच म्हणलं की अगं वल्ली, तुला सचिनचा स्वभाव माहितीये ना. तुला काय आवडतं, तुला काय घ्यावंसं वाटतं हे तुझं तू ठरव. तुला काय शोभून दिसतं, काय चांगलं दिसतं ते तू घाल. हा, त्याचं तुला स्वातंत्र्य आहे. मुळात स्त्रियांनी काय घालायचं आणि त्याचं स्वातंत्र्य आम्ही पुरुषांनी द्यायचं, हे स्वातंत्र्य देणारे आम्ही कोण? मला ही संकल्पनाच पटत नाही. हे स्वातंत्र्य तुमचं तुम्हाला, आणि तुम्ही काय घालायचं काय नाही घालायचं ते ठरवायचं. म्हणजे बघा, आधी तुला स्वतःला पण साडी नेसायला आवडायची, आता त्या पार्टी नंतर तुला ड्रेस घालावा असा वाटतोय, हो ना? हो, पण तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण हे म्हणाले की तू ड्रेस कशाला घेतेस, तू साडीमध्ये सुंदर दिसते. अगं, नवरा म्हणून ही त्याची तुझ्याबद्दलची भावना आहे वल्ली. त्याला वाटत असेलच ना की आपली बायको अशी छान दिसते, तशी छान दिसते. ते त्यांनी बोलून दाखवलं, इतकंच. त्याला तू साडी नेसलेली जास्त आवडतेस, माझ्याकडे बोलून दाखवलं ना त्यांनी, म्हणून तो तुला असं बोलला असेल. आणि तुला साडी आवडते हे तू मला अनेकदा सांगितलंयस, नाही का? त्यामुळे आता तू साडी नेसली नाहीस ह्याच्यामुळे जर सचिन नाराज झाला तर ते तुला चालणार आहे का बेटा? नाही, हे नाराज झाले तर मला नाही चालणार. मला यांना आनंदी बघायचंय भाऊजी. हो की नाही? मग जी चूक मी केली ती चूक तू करू नकोस वल्ली. म्हणजे माझ्या आणि मिस अनामिकांच्या बाबतीत बघ ना. असो, आत्ता काही तो मुद्दा आणि विषय नाही. मला इतकंच सांगायचंय की आत्ता कुठे तुमच्या दोघांचा संसार थोडा सावरतोय वल्ली. छोट्या छोट्या तडजोडी करून, छोटे छोटे त्याग करून जर एकमेकांची मनं जपता येणार असतील तर ती जपायला पाहिजेत की नाही? बाकी तुझी तू फार समजूतदार आहेस वल्ली. माझा अभिमान आहेस तू. हा, छान शॉपिंग कर. ठीक आहे. ठेवतो. म्हणजे आम्ही ड्रेस घेऊन त्या दुकानातनं बाहेर पडलो, त्याच्यानंतर आम्ही ड्रेस घेऊन पुन्हा त्या दुकानात गेलो, मग ते ड्रेस परत दिले, मग साड्या घेतल्या. आणि मी काय विचार केला माहितीये, आता खरेदी करण्यात मजा आहे ना. मग साड्या काय ड्रेस काय, मजा मला आलीच. आणि मला तू दोन्हीमध्ये तितकीच सुंदर दिसतेस. ड्रेस काय, साडी काय. सचिन ऐक. आता काय? अय्या, मला आठवलं. हे मी माई मावशींना दाखवलं नाहीये ना. मी माई मावशीला दाखवून
नंतर दाखव. बरं ऐक ना, आता काय? ऐक ना, माझा हा वेडेपणा मावशीला सांगू नकोस हं? मी कशाला सांगीन? तू सांगशील. मी का सांगेन? मी काय वेड आहे का? अरे एक मिनिट आपण या आधी मावशीला दाखवून हे नंतर दाखवू. नाही. कशाला? अगं मी सांगेन ना तुला नंतर. मावशीने दाखव. अगं नंतर दाखव. अरे चल मी ना. सांगेन. नाही